श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आपण अनेक सेवा करून घेतल्या. स्वामींना आपल्याकडून जशा शक्य होतील त्या पद्धतीनं आपण सेवा केल्या आणि स्वामींनी आपल्याकडून करून घेतल्या. पण आता स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी आलेली आहे 15 एप्रिलला. तर त्यानिमित्त सुद्धा आपल्याला पारायण करायचे आहे. स्वामी समर्थांची सेवा करून आपल्या आयुष्यात मोठा बदल अनुभवतात. काहींचे अडलेले कामं पूर्ण होतात, काहींच्या घरात शांतता येते, काही लोकांचे घर होतात, तर काहींना नोकरी लागतात, काहींना स्वामींचा प्रत्यक्ष अनुभवही येतो. आणि स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त अनेक सेवा आपण करून घेतल्या आणि त्याचा अनुभव सुद्धा आपल्याला खूप सुंदर आला असावा. तर आता स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त सुद्धा आपल्याला 11 पारायण करायचे आहे. ही काही साधी गोष्ट नाही की ही आहे श्रद्धा आणि विश्वासाची ताकद. स्वामी समर्थ महाराजांचे पारायण करणे म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही आहे. ही आहे श्रद्धा आणि विश्वासाची ताकद. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त 11 पारायण सेवा कशी करावी. 5 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 हा काळ खूप पवित्र आहे. या दिवसात केलेली सेवा लवकर फळ देते असे मानले जाते. जेव्हा स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असते किंवा स्वामी समर्थ महाराजाचा प्रकट दिन असतो, या काळामध्ये जेव्हा आपण एखादी सेवा करतो त्याचे नक्कीच आपल्याला चांगले फल मिळत असतो. आपल्याला वर्षभरामध्ये 108 पारायण करायचे असतात. तर असे स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी, दत्त महाराज प्रकट दिन, स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन या कालावधीमध्ये आपल्याला जेव्हा 11, 21 असे आपण पारायण करत असतो, तर आपले आणि नित्यसेवा असे पारायण होऊन जातात. तर असे करून आपले 108 पारायण वर्षभरामध्ये होत असतात. या चैत्र महिन्यापासून आपल्याला जर असे 11, 21 महिन्याभरामध्ये 7 असे जर पारायण करत गेलो तर नक्कीच आपले 108 घरबसल्या पारायण होणार आहे. ही सेवा खूप सोपी आहे आणि घरबसल्या कोणीही करू शकतो. सर्वात आधी म्हणजे रोज सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठलो तर खूपच चांगले. जेव्हा आपण स्वामी समर्थ महाराज 5 एप्रिल पासून सुरुवात करणार आहे, तेव्हा सर्वात आधी आपल्याला मठामध्ये जाऊन नारळ, खडी साखर ठेवून यायचं आहे. हे केल्याने काय होतं तर स्वामींना साकडं घालायचं असतात. स्वामींना सांगायचं असतात की स्वामी समर्थ महाराज, मी तुमचे 11 पारायण करत आहे. माझ्याकडून ही संपूर्ण सेवा करून घ्या. त्यानंतर घरी येऊन आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. जर आपल्याला 5 एप्रिलला जाणे शक्य झाले नाही, तर त्या आदल्या दिवशी म्हणजे 4 एप्रिलला जरी तुम्ही मठामध्ये जाऊन आले किंवा 6 एप्रिलला जरी गेले तरी चालेल. फक्त स्वामींना साकडं घालायचं आहे. स्वामींना सांगायचं आहे की स्वामी, माझ्याकडून ही संपूर्ण सेवा करून घ्या. सर्वात आधी आपल्याला त्या दिवशी लवकर उठून स्वच्छ होऊन घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे, मूर्ती आहे, मूर्ती असतील तर अभिषेक घालावा, फोटो असेल तर स्वच्छ करावा. सर्वात आधी कोणतीही सेवा सुरू करण्याआधी स्वामी स्तवन म्हणायचं आहे. एक माळ स्वामींची जप करायची आहे. त्यानंतर सेवेला सुरुवात करायची असते. स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवावा. जागा असेल तर ठेवावा, नाहीतर मंदिरातून नच ठेवून म्हणजे कोणतीही मांडणी न करता आपण ही सेवा करू शकतो. समोर दिवा लावावा, अगरबत्ती लावावा, मन शांत करून स्वामींच्या 11 माळी जप करावा शक्य असेल तर. नाहीतर सर्वात आधी 1 माळ जप करावा. असा 11 माळी दिवसभरामध्ये जप कधीही आपण 2-2 करून अशा माळी 11 जप करू शकतो. आपण सांसारिक जीवनमध्ये आहो, आपल्याला अनेक कामे असतात. आपल्याला ज्या पद्धतीने सेवा जमत असतात तशी आपल्याला सेवा करायची आहे. आता 11 पारायण म्हणजे काय? स्वामी चरित्र सारामृत रोज वाचणे, 1 ते 21 अध्यायपर्यंत रोज एक पाठ करणे, असं आपल्याला सलग 11 दिवस करायचं आहे. आणि स्वामी समर्थ महाराजांच्या 15 एप्रिलला किंवा आपण 4 एप्रिल पासून सुरुवात करायची असेल तर तेव्हा सुद्धा करू शकता. आपल्याला 15 एप्रिलच्या आधी संपूर्ण 11 पारायण करून घ्यायचे आहे. जर आपल्याला करायला उशीर झाला, मासिक पाळी असेल, सुतक असेल तर 6, 7 या तारखेला सुद्धा सुरुवात करू शकता. नंतर 16, 17, 18 या तारखेपर्यंत जरी आपले 11 पारायण झाले तर तेव्हा आपल्याला उद्यापन करायला चालेल. आपण स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर बसून
11 वेळा स्वामींना म्हणायचं आहे. स्वामींना संकल्प करायचा आहे की मी 11 पारायण करायचं आहे. स्वामी महाराज माझ्याकडून 11 पारायण करून घ्या असं स्वामींना सांगायचं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज कृपा करा. स्वामी समर्थ महाराज कृपा करा. स्वामी समर्थ महाराज कृपा करा असं स्वामींना म्हणायचं आहे. स्वामींसमोर बसून संकल्प घ्यायचा आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की मी 11 पारायण करत आहे महाराज, माझ्याकडनं करून घ्या. स्वामी ही विश्व माऊली आहे. स्वामी प्रत्येक आपल्या मनातली इच्छा पूर्ण करत असतात. स्वामी माझ्यामधील जेव्हा आपण असे पारायण करत असतो तेव्हा आपल्यामधील कितीतरी दोष निघत असतात. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जातात. आपल्या घरामध्ये सात्विक लहरी येत असतात. आपल्या घरामध्ये शांतता येत असतात. पारायण केल्याने आपल्या घरामध्ये एक शुभ ऊर्जा प्राप्त होत असतात. आपल्यामध्ये एक उत्साह येत असतो. आपलं मन स्वच्छ होत असतात. आपल्यातील कितीतरी दोष निघून जात असतात. म्हणून स्वामी समर्थ महाराजांचे पारायण करायचे असतात. जर पारायण करणे शक्य होत नसेल तर 11 माळी जप करावी. 11 वेळा तारक किंवा 11 वेळा तारक मंत्र पठण करावा. कोणतीही एक तरी सेवा आपण करावी. 5 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत आपल्याकडनं जी शक्य होत असेल ती सेवा करण्याचा आपण प्रयत्न करावा. स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीला एक फूल स्वामींना घेऊन जावे, एक नारळ घेऊन जावे आणि स्वामींना अर्पण करावे. शक्य असेल तर गरिबांना अन्नदान करावे. हेच आपले उद्यापन असणार आहे. अशा साध्या पद्धतीनं स्वामींची आपल्याला या कालावधीमध्ये सेवा करायची आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. करता आणि करविता तर स्वामी महाराज आहे. आपण तर फक्त निमित्त आहो. म्हणून ही 11 पारायण सेवा मनापासून करा. तुमच्या आयुष्यात नक्कीच सोन्यासारखे दिवस येणार आहे. नक्कीच बदल जाणवेल. ही सेवा खूप सोपी आहे पण त्याचे परिणाम खूप मोठे आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होतील तशी आपल्याला सेवा करायची आहे. आपण तर फक्त निमित्त आहो. करता आणि करविता तर स्वामी समर्थ महाराज आहे. स्वामी आई आहे. आपल्याकडनं जशी शक्य होईल तशी सेवा करावा. दिवसभरामध्ये जर आपल्याला संपूर्ण एक पाठ करायचा आहे, एका वेळामध्ये एका बैठकीमध्ये जर करणे शक्य नसेल, गुडघ्याचा त्रास असेल, बसणे शक्य नसेल तर आपण एखादी खुर्ची घेऊन खुर्चीवरती बसून सुद्धा पारायण करू शकतो. घरामध्ये लहान बाळ आहे, एका वेळेस नाही बसणं होत तर आपण आधी 7, दुपारी 7, सकाळी 7, दुपारी 7 आणि संध्याकाळी 7 अशी 7-7 अध्यायामध्ये आपण एक पारायण घरी पूर्ण करायचे आहे. एका बैठकीमध्ये असे पूर्ण एक पारायण करायचे आहे. तेही शक्य नाही होत असेल तर 3 दिवसामध्ये एक पारायण म्हणजे 7-7 अध्याय 3 दिवसामध्ये जर आपण पठण केले तर आपले असे एक पारायण होणार आहे. आपल्याकडनं जशी सेवा शक्य होणार तशी सेवा आपण करण्याचा प्रयत्न करावा. 7 पारायण करावे, 11 पारायण करावे किंवा 3 पारायण जरी केले तरी ते स्वामींना खूप प्रिय आहे. स्वामी आपली भक्ती बघत असतात. आपण किती तळमळीनं स्वामींची भक्ती करत असतो तर स्वामी ते बघत असतात. म्हणून या कालावधीमध्ये नक्कीच स्वामी समर्थ महाराजांचे पारायण करून घ्यावे. जी सेवा आपल्याकडनं शक्य होणार ती सेवा करण्याचा प्रयत्न करावा. 11 माळ जप करावी किंवा तारक मंत्राची सेवा आणि दिवसभरामध्ये असंख्य प्रमाणामध्ये स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करावा. आपल्याकडनं सेवा करून घेणारे महाराज आहे. आपण फक्त निमित्त आहो, लक्षात ठेवा. स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी सुद्धा खूप भाग्य लागत असतात. स्वामींच्या चरणी आपण जेव्हा नतमस्तक होत असतो हे आपले भाग्य समजा आणि स्वामींची सेवा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. म्हणून ही 11 पारायण सेवा मनापासून करा. तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल जाणवेल. ही सेवा खूप सोपी आहे पण परिणाम खूप मोठा आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.